सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। विठ्ठलाचे निस्सिम भक्त नामदेव महाराजांचं सुद्धा छान असं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे। दरवाजा उघडताच दर्शन घ्यायला आणि प्रचंड असा तिथं प्रकाश ज्योत झाला आणि त्यांना कळलंच नाही, ते घाबरले आणि मग तसेच बाहेर निघून गेले। ते साक्षात्कार पाहायला मिळतोय तो म्हणजे या अद्भुत या शिवपिंडीचं। बघा, ही शिवपिंड आपण कधी जगामध्ये कुठे पाहिली नसाल अशी ही शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते। मित्र हो, कोणतेही मंदिर म्हणजे केवळ दगड, वीट किंवा सिमेंट यांची वास्तू नसते, तर ते श्रद्धेचे स्थान, संस्काराचे केंद्र आणि समाजाच्या एकतेचे प्रतीक असते। आई चिदबादेवीचा उदो उदो। स्क्रीनच्या मारुती बाप्पांच्या या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि छान असं दर्शन आपल्याला स्क्रीनचं होतंय। बघा, भगवान शंकरांच्या हाती डमरू त्रिशूळ असतं, ते त्रिशूळ आणि हा झेंडा जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सुद्धा या ठिकाणी या मंदिराच्या घुमटावर बसवण्यात येत आहे। बघा, बोर्लीतली सर्व मंदिरं अशी चांगली जीर्णोद्धाराने सजावीत आणि वेगळ्या इतिहासामध्ये नावारूपाला येणारी मंदिरं सुवर्णाक्षर लिहावीत अशी देवाचरणी प्रार्थना करतो। नमः पार्वती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण बोर्ली पंचतन येथे आहोत आणि आपले जे मित्र आहेत आणि बोर्ली गावचे जे जुने व्यापारी आहेत कोठारी ब्रदर्स यांच्या निवासस्थानातून आपण या प्राचीन शिवमंदिरामध्ये आलोत। नवीन मूर्तींची स्थापना आज या ठिकाणी स्थापना होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याची जी विधी आहे, जे आपले श्रीवर्धनचे जे पुरोहित आहेत सर्वजण ते या ठिकाणी करतायत। या ठिकाणी होम हवनला सुरुवात झालेली आहे। आपले जे मित्र आहेत दीपेनजी कोठारी या ठिकाणी बसलेले आहेत, दीपक काका सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व बोर्लीकर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ते म्हणजे आपल्या या शिवमंदिरामध्ये आणि या शिवमंदिराला सुद्धा इतिहास आहे। ही स्वयंभू शिवपिंड जी पाहायला मिळते आणि ही शिवपिंड बघा आपल्याला पाहायला मिळेल, ही अद्भुत शिवपिंड आहे। ही बघा, ही शिवपिंड एकदा जरूर या मंदिरामध्ये या भेट द्या, या शिवपिंडीचं दर्शन करा। ही अद्भुत शिवपिंड आहे, जी अशी शिवपिंड तुम्ही कधी बघितली नसाल अशी शिवपिंड आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे आहे। चला तर आता या ठिकाणी ज्या नवीन मूर्ती आणलेल्या आहेत म्हणजे आपल्या श्री गणेशाची मूर्ती आहे, पार्वती मातेची मूर्ती आहे, श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि पवित्र कासव आणि पादुकांचं या पवित्र मूर्तींचं या ठिकाणी स्थापना होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे। आणि अशीच आपली संस्कृती आणि परंपरा पाहायची असेल तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला फॉलो नसाल केला तर फॉलो जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण बोलूया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। पवित्र मूर्तींची प्रतिष्ठापना आता थोड्या वेळात होणारच आहे। या ठिकाणी होम हवन चालू आहे, पण शेजारीच असलेलं आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नामदेव महाराजांचं जे मंदिर आहे ते आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। इथे आपले दिनेश काका आहेत, जुने जाणते ज्येष्ठ दिनेश काका असो, चंदू काका असो, हे सर्वजण आपल्याला काल सुद्धा या भक्ती मार्गात पाहायला मिळाले। सागरजी तर आहेतच या ठिकाणी। शेजारी असलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मी दाखवणार आहे आणि या ठिकाणी जे दुपारी भोजनाची व्यवस्था, जी महाप्रसादाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी या मंदिरामध्ये केली जाते। प्रथम आपण माऊली विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करूया। या ठिकाणी छान असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। इथे भोजनाची व्यवस्था म्हणजे महाप्रसादाची जी व्यवस्था केली जाते ती पाहायला मिळते। चला तर आपण प्रभू श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया।
सुंदर असं हे मंदिर आणि प्रभू विठ्ठलाचे निस्सीम भक्त श्री नामदेव महाराजांचं सुद्धा छान असं आपल्याला दर्शन होतंय बघा. नामदेव महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होतोय आणि माऊली रुक्मिणी माता आणि श्री विठ्ठलांचं सुद्धा छान असं आपल्याला दर्शन होतंय बघा. सुंदर असं दर्शन आपण आपल्या या पवित्र कार्यक्रमानिमित्ताने आपण करतोय बघा. छान असा हा कार्यक्रम जो आपल्याला ऐतिहासिक क्षण जो पाहायला मिळतोय, हे प्राचीन शिवमंदिर आणि या शिवमंदिरामध्ये नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना, जे महाप्रसाद बनतोय ते पाहायला मिळतंय बघा. या ठिकाणी शिस्ते गावातले जे सुरेश सोनकर आहेत आणि सुरेखा काकू आहेत का बघा, सुरेखा काकू पाहायला मिळतात सोनकर. इकडे महाप्रसाद बनतोय आणि बोरली शिस्ते गावातल्या सगळ्या महिला वर्ग आपण पाहतोय बघा. छान महाप्रसाद सुद्धा थोड्या वेळाने पाहायला मिळेल. इकडे होम हवन चालू आहे बघा. आता इथे नवीन फॅमिली जी बसलेली आहे, हे दादा आहेत बघा. काय नाव तुमचं? प्रसाद दादा आहेत, आपल्या सहपत्नीक बसलेले आहेत आणि शहा काका सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेनजी कोठारी जे आमचे श्रीवर्धनचे मित्र सुद्धा आहेत आणि कोठारी ब्रदरचे जुने व्यापारी श्रीवर्धनचे पाहायला मिळतात. इंद्रकांत काका हावरे बरोबर या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला. आणि श्रीवर्धनचे आपले जे पुरोहित आहेत श्रेयसदादा पेंडसे, हे या पूजाविधीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या मूर्ती स्थापन करायच्या आहेत त्यांचे पूजाविधी केली जाते, होम हवन केलं जातं. आणि या ज्या नवीन मूर्ती आहेत बघा, नंदीदेव आहेत या ठिकाणी, या ज्या सर्व पवित्र मूर्ती आणि त्यांना मंत्रोपचार जे केले जातात. आणि इथे नंदीदेवांना हां बघा, मंत्रोपचाराचं जे तीर्थ राहिलं जातं, पाणी राहिलं जातं, या पवित्र मूर्तींना ते लावलं जाते बघा. हवनाचं पाणी बघा. छान ही शास्त्राला आधारून जी पूजा होते, पूजाविधी होते, ती शास्त्रेसहित पूजाविधी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सर्व मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची जी प्रतिष्ठापना आहे ती पाहायला मिळणार आहे आपल्याला. हळूहळू सर्वजण बोरलीकर जे सर्व भक्तगण आपल्याला येताना पाहायला मिळत आहेतच. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हे बोरली पंचतन गाव, या बोरली पंचतन गावाला सुद्धा फार मोठा इतिहास आहे. सुवर्णनगरी दिव्यागरच्या अगदी शेजारी असलेलं हे बोरली गाव आणि या ठिकाणचं हे प्राचीन शिवमंदिर जे आपण पाहतोय, हे अद्भुत स्वयंभू शिवमंदिर आणि ही शिवपिंड जी पाहायला मिळते, याचं दर्शन करण्यासाठी लाखो भक्तगण हे देशविदेशातून येत असतात. आपण सुद्धा जरूर एकदा या शिवमंदिराला भेट द्या आणि या अद्भुत शिवपिंडीचं सुंदर असं दर्शन तुम्ही करू शकता. श्रीवर्धनला लाभलेलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर असो, आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी आणि बोरली गावाची ग्रामदेवता आई चिदबा देवी, तसेच या ठिकाणी सुवर्णनगरी दिव्यागर श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी लाखो भक्तगण येत असतात. आणि आज आपण जी पाहतोय या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना, या प्रतिष्ठापनेची विधिवत जी पूजाविधी चालू आहे पुरोहितांमार्फत, ते पुरोहितसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे होम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि होमासाठी बसलेले हे भाविक जे आपण पाहतोय, इथं आपले मित्र कौशिकजी कोठारी सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि आपले मनुकाकांचे छोटे बंधू भरत काका कोठारी सुद्धा या होम हवनसाठी बसलेले पूजेसाठी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण कोठारी परिवार असो आणि येथील सर्व भक्तगण, बोरली गावातले सगळे नागरिक जे आपल्याला या होम हवन जे विधिवत पूजाविधी होते या मूर्तींच्या स्थापनेनिमित्ताने ती आपल्याला पाहायला मिळतात. सर्व बोरलीकर फॅमिली आणि संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले भाविक पाहायला मिळतात. छान आमचे जुने जाणते श्रीवर्धनचे पुरोहित मंगेशदादा पेंडसे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी शास्त्रेसहित ही पूजाविधी होते. शास्त्राला आधारून जी पूजाविधी या ठिकाणी प्रतिष्ठापनेची जी पाहायला मिळते. इकडे सुद्धा आपल्याला बोरलीतले हे भक्तगण होम हवनसाठी बसलेले पाहायला मिळतात बघा.
छान या विधिवत पूजाविधी आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू या ठिकाणी सर्व बोरली गावातले आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भक्तगण पाहायला मिळणारच आहेत. आपण सुद्धा जरूर या ठिकाणी यावं, या श्रींचं दर्शन घ्यावं असं हे शिवपिंड. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे इंद्रकांत काका पाहतोय आणि हे दादा आहेत बघा. दादा समीर दादा आहेत, समीर दादा सुर्वे आहेत. आणि यांनी सुद्धा मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं या मंदिराबद्दल. इथे ज्या नवीन मूर्तींची जी प्रतिष्ठापना होते, पण ज्या जुन्या मूर्ती होत्या त्या सुद्धा बसवल्या होत्या, पण आता नवीन मूर्ती या ठिकाणी बसवल्या जातात. थोडक्यात यांच्याकडनं आपण ऐकूया. नमस्कार, मी समीर सुर्वे. खूप वर्षापासून या मंदिरात येतो आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे, खूपच जुना. म्हणजे ही स्वयंभू श्री महादेवाची पिंडी आहे. आणि पहिले प्रथमतः ज्या मूर्ती प्रतिष्ठापना झाल्या श्री गणेशाची, हनुमानाची, पार्वती मातेची आणि नंदी कासव, ह्या 1937 साली पहिल्या प्रतिष्ठापना झालेल्या मूर्ती होत्या. म्हणजे एवढ्या 90 वर्षापासूनचा तर इतिहास आमच्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर महादेवाची जी पिंडी आहे ती स्वयंभू आहे. त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, ती त्याच्या पूर्वीपासूनचीच आहे. त्याच्यानंतर गेल्या एक 10 ते 12 साली पुन्हा त्या मूर्ती जीर्ण झाल्यामुळे आणि दुसऱ्या नवीन मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती. आणि पुन्हा आज नवीन योग मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने या त्याच मूर्ती प्रतिष्ठापित करतानाचा येतो आहे. सर्व बोरलीतील आणि बोरली बाहेरील सर्व भक्तगणांनी तसेच तटकरे साहेबांनी जे आम्हाला मंदिरासाठी जे सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही सर्व कमिटी मेंबर या सर्व भाविक भक्तांचे ऋणी आहोत आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद समीर दादा. समीर दादांनी छान अशी इथे माहिती दिलेली आहे की 1937 साली या ठिकाणी पूर्वी ज्या मूर्ती बसवल्या होत्या आणि त्यानंतर आता नवीन मूर्तींची स्थापना या ठिकाणी, या पवित्र मूर्तींची स्थापना जी होणार आहे ती थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शास्त्रेसहित पूजाविधी कशा पद्धतीने या ठिकाणी होते ती आपल्याला पाहायला मिळतेच. पण ही जी स्वयंभू शिवपिंड आहे ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघा या ठिकाणी आपल्याला रुपेश दादांनी सांगितलंय की त्यांचे जे काका आहे लक्ष्मण पाटील यांना रात्रीचा एक साक्षात्कार झाला होता. तो म्हणजे प्रचंड प्रकाश आहे आणि या ठिकाणी जे शिवपिंड आहे त्याबद्दल जो साक्षात्कार झाला होता. बघा काय सांगताय. सकाळी 4 ते 5च्या दरम्यान ते दर्शनाला आले होते. एकटेच होते. माझे वडील आणि ते सोबतच यायचे, पण त्या दिवशी ते वडील नव्हते माझे, म्हणून ते एकटेच आले. आणि दरवाजा उघडताच दर्शन घ्यायला आणि प्रचंड असा तिथं प्रकाशज्योत झाला आणि त्यांना कळलंच नाही. ते घाबरले आणि मग तसेच बाहेर निघून गेले. ते म्हणजे घरचा दरवाजा उघडला होता नाही इथे? मंदिराचा. मग मंदिरात पहिली मूर्ती होती इथे? शिवपिंड होती. शिवपिंड होती. स्वयंभू आहे. बघा तेव्हा हे असं मंदिर नव्हतं. मंदिर नव्हतं, जुनं मंदिर होतं. जुनं मंदिर होतं. फार प्राचीन. बघा प्राचीन इतिहास आहे. ते या ठिकाणी दरवाजा उघडताच एक प्रकाश झोत आला आणि छान असा, पण त्यांना घाबरल्यासारखं झालं. जरूर बघा आपल्याला कधी कधी असं होतं की काय होतंय, की काय घटना घडते ही समजत नाही, पण तो एक साक्षात्कार होता. आणि या ठिकाणी आपल्याला जो साक्षात्कार पाहायला मिळतोय तो म्हणजे या अद्भुत या शिवपिंडीचं. बघा ही शिवपिंड आपण कधी जगामध्ये कुठे पाहिली नसाल अशी ही शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. बघा या नवीन मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते. पण पाहतोय ते म्हणजे आपली गावदेवी आई चिदबा देवी. चिदबा देवीची ओटी भरण्यासाठी आपण निघालेलो आहोत. बघा
आपण आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे या बोरली गावातली जी ग्रामदेवता आहे आई चिजबादेवी, हिच्या मंदिरामध्ये आईची ओटी भरण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत बघा. बोरली गावातले आणि पंचक्रोशीतून आलेले या महिला भाविक आईची ओटी भरताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. छान हे आईचं हे मंदिर जे पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी सुद्धा आई माऊलीचं हा छान असा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. इकडे ओटी आईची भरली जाते. आपल्या सर्वांवर आई जगन्माता तिचं जे वरदान लाभलेलं आहे बोरली गावाला आई चिजबादेवीचं, आणि होलिकोत्सव या ठिकाणी बोरली गावात कधी आलात तर शिमगोत्सव फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. आईचं हे मंदिर फार प्राचीन मंदिर जो आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आईची ओटी पुन्हा एकदा भरताना या महिला भाविक आपण पाहतोय बघा. छान अशी आपण ओटी भरलेली आहे. आई चिजबादेवीचा उदो उदो. चला, छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शिवमंदिरामध्ये. आईची ओटी भरण्यासाठी या ठिकाणी आपण आलो होतो. आपली ग्रामदेवता आई चिजबादेवी, तिची ओटी छान अशी ओटी भरलेली आहे. चला तर आपण सुद्धा या साक्षीदार होऊया या ऐतिहासिक क्षणाचा. चला, आपण निघालेलो आहोत आता सर्वजण आपल्या शिवमंदिरामध्ये. चला तर आपण आपली ग्रामदेवता आई चिजबादेवीची ओटी भरून आलेलो आहे आणि आता मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. या ठिकाणी शास्त्रेसहित पूजाविधी चालू आहे. प्रथम श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली जाईल. आई पार्वती माता, मारुती राया, पवित्र पादुका, पवित्र कासवाचं या ठिकाणी स्थापना होणार आहे. चला तर आपण या ठिकाणी तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार व्हा आणि स्थापना जी होते ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला पाहायला मिळतात की मूर्तींची स्थापना केली जाते आणि इथे आपल्याला पाहायला मिळते आई पार्वती माता, पार्वती मातेची ही मूर्ती सुद्धा आणि तिची सुद्धा स्थापना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्वती माता की जय. पार्वती मातेची ही पवित्र आणि सुंदर सुबक मूर्ती आईची या ठिकाणी तिची स्थापना होते, प्रतिष्ठापना होते, ती पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा आपण बोरली गावातले आणि पंचक्रोशीतून आलेले हे भाविक पाहतोय बघा. बघा, मारुती रायाची स्थापना या ठिकाणी होते बघा. जय जय श्रीराम. स्क्रीनच्या मारुती बाप्पांच्या या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि छान असं दर्शन आपल्याला स्क्रीनचं होतंय बघा. चला तर या प्राचीन मंदिरामध्ये नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पूर्णाहुती होते बघा. पूर्णाहुती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. छान या ठिकाणी आपण पाहतोय जी पूर्णाहुती चालू आहे आणि मूर्तींची जी स्थापना होते, मूर्ती बसवल्या जात आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. नंदी देवाना या ठिकाणी स्थापन केलं जात आहे. चंद्रकांत हवरे काका आहेत बघा या ठिकाणी आपण पाहतोय. छान दर्शन आपल्याला नंदी देवांचं होतंय बघा. पवित्र वातावरण आणि नामस्मरणात आपल्या या पवित्र मूर्तींची जी प्रतिष्ठापना होते ती आपण पाहतोयच. छान पंचक्रोशीतून आलेले हे हजारो भाविक जे आपण पाहतोयच. बोरली पंचायतांचे व्यापारी वर्ग असो, सगळे भक्तगण असो, या ठिकाणी आपण पाहतोय. पवित्र कासवांचं सुद्धा छान असं आपल्याला कासवदेवांचं दर्शन होत आहे आणि या ठिकाणी पवित्र कासवाची सुद्धा स्थापना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते बघा.
महिला भाविक पाहतोय आपण, आमच्या भोकरे काकी आहेत, सर्व या भक्तगण माऊली आपल्याला पाहायला मिळत आहेत। रुपेश दादा नांदविडकर यांच्या हस्ते या ठिकाणी पवित्र पादुकांची जी स्थापना होते सहपत्नीक आपल्याला पाहायला मिळतात। छान अशा या पवित्र पादुकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा। छान बोर्ली गावातले आलेले सगळे भाविक आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण या भक्तिमय आणि पवित्र वातावरणात या मंत्रोपचारात या सर्व देवतांचं, पवित्र देवतांचं स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सुद्धा या क्षणाचे आणि या ऐतिहासिक क्षणाचं आपण सुद्धा साक्षीदार या ठिकाणी आहोत। याची देही याची डोळा आपल्याला हा संपूर्ण सोहळा जो पाहायला मिळतोय, छान हे अद्भुत शिवपिंड जे आपल्याला कुठेही जगामध्ये न पाहिलेलं हे अद्भुत शिवपिंड जे आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सुद्धा आवर्जून एकदा तरी या आपल्या शिवाचं आणि शिवपिंडीचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी नागदेवतेची मूर्ती सुद्धा स्थापित करताना महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा। हर हर महादेव। छान या मंत्रोपचाराने बघा या ठिकाणी नागदेवतेची सुद्धा स्थापना करताना या महिला भाविक पाहायला मिळतात बघा। महाडवरून आलेल्या या महिला भाविक आहेत। काय नाव आपलं? मोनिकाताई हावरे आहेत बघा। गोंधळी, महाडचं गोंधळी आडनाव आहे आणि हावरे परिवारांपैकी आहेत त्या। चला तर छान आपल्याला या पवित्र आणि सुंदर मूर्तींची स्थापना आज आपल्याला या पवित्र दिवशी पाहायला मिळते बघा। छान बोर्लीकर असो आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळतात। मूर्तींची प्रतिष्ठापना शास्त्रीयसहित कशा पद्धतीने केली जाते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। छान या पवित्र मूर्ती आज आपल्याला या ठिकाणी स्थापित होताना पाहायला मिळतात। हा ऐतिहासिक क्षण जो आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ताच या ठिकाणी जी प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे श्री गणेश मूर्तीची जी पाहायला मिळाली आपल्याला। या ठिकाणी पवित्र कासवांचं आणि नंदीदेवाचं सुद्धा छान असं आपल्याला दर्शन होतंय। या ठिकाणी त्यांची स्थापना झालेली आहे। इकडे आपली दास्यभक्ती हनुमंतराया यांची सुद्धा स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि तिकडे पार्वती मातेचं सुद्धा छान अशी स्थापना आणि पूजन जे होतंय ते पाहतोय आपण। मंदिराचं जे कळस आहे, कळस मंदिराला लागणार आहे ते या ठिकाणी अमित दादा यांनी घेतलेलं पाहायला मिळत आहे। आणि मंदिराला 5 प्रदक्षिणा असणार आहेत आणि 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर जो मंदिराला कळस बसवण्यात येईल ते सुद्धा आपल्याला छान आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। मंदिराला 5 प्रदक्षिणा घालताना या ठिकाणी आपल्याला हे सर्व भाविक पाहायला मिळतात बघा। मंदिराचं कळस त्याची यथासांग पूजाविधी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि 5 फेऱ्या घेऊन नंतर या मंदिराला कळस सुद्धा नवीन जे केलेलं आहे ते बसवण्यात येणार आहे। पुन्हा एकदा आपण जातोय ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला शिवाचं जे त्रिशूळ आहे त्याचं सुद्धा छान असं दर्शन होत आहे। छान सुंदर असा हा कळस आपण पाहतोय आणि हा झेंड्याचं सुद्धा छान दर्शन झालेलं आहे। हर हर महादेवच्या या नामघोषात आपल्याला हे सर्व भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले भक्तगण पाहायला मिळतात।
कलशाचं दर्शन करताना सर्व भाविक मोरलीतून आलेले सगळे भाविक जण आपण पाहतोय बघा. आपण सुद्धा छान असं दर्शन कलशाचं करतोय बघा. या पवित्र कलशाला सुद्धा बघा मंदिराच्या या घुमटावर बसवलं जाणार आहे आणि छान हे मंदिराचं घुमट, प्राचीन मंदिर आणि मंदिराचं घुमट आणि तिथे आता नवीन जो कलश बसवण्यात येणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. छान या ठिकाणी त्रिशूळ सुद्धा त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि हा बावटा ओम आकारात असलेला हा बावटा, छान ओमचं चिन्ह या बावट्यावर आहे आणि हे जे प्रतीक आहे आपल्या भगवंताचं ते पाहायला मिळतंय. कलश, त्रिशूल आणि बावटा आता थोड्या वेळातच आपल्या या मंदिराच्या घुमटावर लागणार आहे. सुंदर आणि पवित्र क्षणाचे आपण साक्षीदार होतोय की या प्राचीन शिवमंदिराला हे नवीन कळस जे बसवण्यात येत आहे बघा आणि या ठिकाणी त्रिशूलाचं छान असं दर्शन सुद्धा आपल्याला होत आहे. हर हर महादेव या गजरामध्ये या नामस्मरणात आपल्याला सर्व भाविकजण या मंदिराच्या या प्राचीन मंदिराला कळस बसवताना आपल्याला पाहायला मिळतात. कळस सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. आता त्रिशूळ जे भगवान शंकरांच्या हाती डमरू त्रिशूळ असतं ते त्रिशूळ आणि हा झेंडा जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सुद्धा या ठिकाणी या मंदिराच्या घुमटावर बसवण्यात येत आहे बघा. हर हर महादेव, ओम नमः शिवायच्या या नामस्मरणात या पवित्र वातावरणात हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आता थोड्या वेळापूर्वी श्री गणेशाची, मारुतीरायांची, आई पार्वती मातेची पादुकांचं, पवित्र पादुकांचं आणि पवित्र कासवांचं स्थापना झाली ते सुद्धा आपल्याला पाहता आले आणि या मंगलमयी वातावरणात आपल्याला हे सर्व भक्तगण जे पाहायला मिळतात ते म्हणजे मंदिराच्या घुमटावर जो कळस आहे, नवीन कळस जो बसवण्यात येत आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्रिशूळ बघा, छान त्रिशूळ सुद्धा या ठिकाणी बघा, ओमचं जे चिन्ह आहे ते सुद्धा आपल्याला छान पाहायला मिळत आहे. पवित्र कळसाचं सुंदर असं दर्शन आपणा सर्वांना झालेलं आहे आणि आता आपण खाली आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. वेळासकर परिवारांकडनं हे अर्पण झालेलं तुळशी वृंदावन वेळासकर आई आणि त्यांचे सुपुत्र श्री गणेशजी वेळासकर यांच्यामार्फत यथासांग पूजाविधी होताना आपल्याला पाहायला मिळते. तुळशी वृंदावनाची यथासांग पूजाविधी करून घेताना या ठिकाणी आपल्याला दिव्यागरचे पुरोहित श्री जोशी काकासुद्धा दिसत आहेत आणि मोरे काका आहेत, नागेदादासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छान हे तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं आहे जे वेळासकर कुटुंबाने या मंदिरासाठी
अर्पण केलेलं आहे। ईश्वरचरणी केलेल्या सेवेसाठी सुद्धा त्यांना आपण वंदन करूया। चला तर आता महाआरतीला सुरुवात होते आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे। महाआरतीला तर सुरुवात होणार आहे, पण मी मगाशीच सांगितलं ते म्हणजे ज्यांच्या मुखातून आपण ज्या वैखरीतून सुंदर वाणी ऐकणार आहोत ते म्हणजे आपले दिनेश काका कोठारी। दिनेश काका कोठारी सुद्धा आपल्या या भक्तिमय वातावरणात आपल्या वैखरीतून 2 शब्द आपल्या सर्वांना सांगणार आहेत। हर 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 ओम नमः शिवाय। उपस्थित मान्यवर, आपल्या बोर्ली पंचतन गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, युवक युवती, सर्व शिवभक्त, ग्रामस्थ, हितचिंतक आणि दूरवरून आलेले भाविक बांधव, आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांसमोर मनातील काही भावना व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे, हे माझं भाग्य समजतो। मी याच बोर्ली पंचतन गावात लहानाचा मोठा झालो। या गावच्या मातीशी, संस्काराशी आणि येथील प्रत्येक व्यक्तीची माझे जिव्हाळ्याचे नाते आहे। आज जरी माझा व्यवसाय जवळच असलेल्या श्रीवर्धन येथे असला तरी माझ्या मनात माझ्या गावाबद्दलची आपुलकी, प्रेम आणि अभिमान सदैव कायम आहे। आज दिनांक 9 जुलै 2026 हा दिवस आपल्या बोर्ली पंचतन गावाच्या इतिहासातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि अभिमानाचा दिवस आहे। भगवान शिवशंभो यांच्या कृपेने उभे राहिलेले हे शिवधाम आज होम हवन, पूजा अर्चा, कलशपूजन, ध्वजारोहण आणि महाप्रसादाच्या मंगल सोहळ्याने अधिक पवित्र होणार आहे। या दिव्य क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी भगवान श्री शिवशंकराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो। मित्र हो, कोणतेही मंदिर म्हणजे केवळ दगड, वीट किंवा सिमेंट यांची वास्तू नसते, तर ते श्रद्धेचे स्थान, संस्काराचे केंद्र आणि समाजाच्या एकतेचे प्रतीक असते। या पवित्र मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणारे कैलासवासी जनार्दन पांडुरंग हावरे शेठ यांचे योगदान सदैव स्मरणात राहील। त्यांनी अनेक वर्षे अत्यंत श्रद्धेने या मंदिराची सेवा, पूजा आणि जपणूक केली। आज त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र इंद्रकांत शेठ हावरे ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि समर्पणाने पार पडत आहेत। हे मंदिर त्यांच्या वडिलोपार्जित जागेत असले तरी आज ते संपूर्ण बोर्ली पंचतन गावाचे श्रद्धास्थान बनले आहे। इंद्रकांत भाई हावरे आणि त्यांच्या सहकार्याने मंदिराचा प्रत्येक कामाचे नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन अत्यंत जबाबदारीने केले आहे। सामाजिक कार्यामध्ये निधी मिळणे महत्त्वाचे असते, परंतु त्या निधीचा योग्य वापर करून एखादे कार्य पूर्णत्वास नेणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी असते। ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली, म्हणूनच आज आपण हे सुंदर शिवधाम आपल्यासमोर पाहत आहोत। त्यांच्या सेवाभावाला मनपूर्वक अभिवादन। या मंदिराच्या उभारणीसाठी प्रेरणा मिळाली ती त्यावेळी जेव्हा आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आपल्या गावात आले होते। त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी या शिवमंदिराच्या उभारणीची भावना त्यांच्यासमोर मांडली। साहेबांनी या पवित्र कार्यासाठी 25 लाखाचा निधी आश्वासन दिले। त्या आश्वासनामुळे या कार्याला मोठी प्रेरणा मिळाली। आज मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे। जाहीर झालेला निधी अद्याप प्राप्त झालेला नसला तरी आपल्या ग्रामस्थांनी, व्यापारी बांधवांनी, दानशूर व्यक्तींनी, शिवभक्तांनी आणि हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वी झाले आहे। या सर्वांच्या योगदानामुळेच आजचा हा मंगल सोहळा आपण अनुभवत आहोत। यावेळी आपल्या येथील कार्यकर्ते मोहम्मदभाई मेमन यांचाही विशेष उल्लेख करायला वाटतो। त्यांनी जाहीर निधीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलेले आहे। तसेच निधी मिळण्यास विलंब होत असतानाही त्यांनी स्वतः या मंदिरासाठी मदतीचा हात पुढे केला। त्यांच्या सेवाभावाला आणि सामाजिक बांधिलकीला मनपूर्वक सलाम। माझे पूज्य गुरु नेहमी एक अत्यंत मोलाची शिकवण देतात। मंदिर बांधणे ही कार्याची समाप्ती नसून एका मोठ्या जबाबदारीची सुरुवात असते।
आज भव्य मंदिर उभारणे शक्य आहे, परंतु त्या मंदिराचे खरे वैभव त्यांच्या भिंतीमध्ये नसते, तर तेथील अखंड पूजा अर्चा, धार्मिक परंपरा, संस्कार आणि भक्तांच्या श्रद्धेचा असतो. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत या मंदिरातील भक्तीची ज्योत अखंड तेवत राहावो, धार्मिक संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत, हीच या कार्यक्रमाची खरी भावना आहे. म्हणूनच मंदिर उभारणे म्हणजे केवळ एक बांधकाम पूर्ण करणे नाही, तर या पवित्र स्थळाची सेवा, पावित्र्य आणि परंपरा जपण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. शेवटी एवढंच म्हणेन की या पवित्र मंदिराच्या उभारणीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल माझ्या मनात मनापासून आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. प्रत्येकाचा सहभाग ह्या मंदिराच्या इतिहासातील एक अमोल अध्याय आहे. आजच्या या पवित्र प्रसंगी भगवान शिवशंभो यांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या शिवधामाची पवित्रता आणि भक्तीची परंपरा सदैव अखंड राहो. या मंगल सोहळ्याच्या साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली, हे माझे परम भाग्य समजतो. धन्यवाद. हर 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 हर. आपल्या शेजारी असलेले वसंतबाई तोंडलेकर यांचे वडील कैलासवासी सीताराम तोंडलेकर यांची सुद्धा या मंदिरासाठी जी पडवीची जागा अर्धी होती ती त्यांच्याकडून मंदिराला भेट मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचेही खूप अत्यंत मंदिर कमिटी आभार मानत आहे. सीताराम तोंडलेकरांचा उल्लेख करावं. पार्वती पते. बघा, छान असं वक्तव्य आपल्या काकांनी केलेलं आहे. बघा, इथे श्यामकांत काका बुकरे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतायत. आपल्या गावचे ग्रामदेवता आई चिंतवादेवी, आपलं दैवत, आराध्य दैवत श्री गणराया आणि सर्वांच्या श्रमसाफल्यातून निर्माण झालेलं ऐतिहासिक मंदिर, या मंदिराचं आपलं मुख्य दैवत भगवान श्री शंकर, श्री पार्वती माता, नागराज, कार्तिक स्वामी, गणेश भगवान, या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं नतमस्तक होतो. हे मंदिर आज या ठिकाणी अत्यंत ऐतिहासिक स्वरूपामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे. या निर्माणामागे ज्यांचा सहभाग आहे ते मी बोलणार आहे. या अत्यंत मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित या मंदिराचे अध्यक्ष इंद्रकांतजी धावरे, आमचे दंदूशेठ, माजी सरपंच गणेशजी पाटील, आमचे सर्व कोठारी कुटुंब, शहा कुटुंब, येथील सर्व नव्याने प्रस्थापित झालेले सर्व व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, महिला मंडळ, बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, आमचे दम्मा मित्र, कालपासून या सोहळ्याची सुरुवात झाली. कोठारी बंधूंनी दिलेल्या मूर्त्या या ठिकाणी आणण्यामध्ये आपण सफल झालो. विनासायास या मूर्त्या या ठिकाणी आणल्या गेल्या आणि विनासायास यथायोग्य वेदांताप्रमाणे आपल्या सर्व ब्राह्मण गुरुजींनी खूप चांगली या ठिकाणी मंत्रोपचाराने चांगली देवाची सेवा केली आणि आज त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला आलेलं या ठिकाणी दिसतंय. दिनेशजींनी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मंदिर उभारणं सोपं असतं, मंदिराची देखभाल करणं अत्यंत कठीण असतं. आज या कार्यक्रमाला आले माझ्यासहित किती भक्त उद्या पुन्हा जवळ येतील हे सांगू शकत नाही. मनामध्ये भाव, श्रद्धा सर्वांना असते, पण काम करणारी मंडळी फक्त हाताच्या बोटां मोडण्याची मंडळी त्या ठिकाणी असतात. हे आपल्याला, आपण ज्यावेळेला घराच्या पायऱ्या चढतो त्याला पहिले आपण नतमस्तक होतो तुळशी वृंदावनाला. त्याला आपल्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदूंच्या तुळशीचं हे पहिलं असतं आणि ते आपल्याला आपले बुरुड समाजाचे आमचे माजी नेते आमचे आदरणीय नारायणदादा
नागेंच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी जयश्री दत्तू वेळासकरांनी या ठिकाणी तुळशी वृंदावन दिले. खूप चांगलं काम केलेलं आहे. असे अनेक आपल्याला कामं करायचे आहेत आणि असे हे बोललो आणि मूर्ती बोलतो ना. आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या सर्व कोठारे बांधून दिल्या. पूर्वीच्या मूर्त्या कशा होत्या, आज मूर्त्या कशा आहेत हे काय आज तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सर्व सुज्ञ आहात, सर्वांना कळतं आहे. मुळात बोरलीमध्ये खराब सुरुवात केली ती दीपक कोठारेंनी. आम्ही दत्त मंदिर बांधलं तिथं इंद्रकांत पुढाकार असायचा. आम्ही तिथं फक्त वर्षात एकदा जायचे दत्त जयंतीला, बाकी कधी फक्त लांबून दर्शन पुढे जायचो. इंद्रकांत असेल, चंद्रकांत गोविंदकर असेल, ही मंडळी सातत्याने देवळामध्ये यायचे आणि तिथे दीपक कोठारेंनी पहिल्यांदाच त्यांच्या जातीच्या समूहातून दत्त मंदिर स्थापना केली. तिथंच नाही थांबले तर शंकर तुम्ही सर्व विनंती केली, मग महेश्वर असतील, दिनेशभाई असतील, चंदूभाई असतील, मनसुखभाई असतील, दीपकभाई असतील, मारुती मंदिर पण त्यांनी केलं. म्हणजे तिथवर थांबले नाहीत ते. आणि ह्याच मंदिरात त्यांचा गाभा हा महत्त्वाचा आहे. आणि इतकं नव्हे तर आता राधाकृष्ण मंदिर अपुऱ्या वासामध्ये आहे, तिथे पण ते हातभार लावते आणि हातभार लावावा असं आमची विनंती आहे. आणि नक्की लावतील, कारण तिथं सुद्धा निधी रुपयाचा मिळालेला आहे. आमचा सुधीर भाऊ तोंडलेकर सुद्धा सगळ्यांनी फिरतात पैसे गोळा करण्याकरता. पण तिथं कसं आहे, थोडंसं पैसे गोळा करण्याकरता वेळ काढावा लागतो. आज आम्ही जरी प्रत्यक्ष इथं नसलो तर आमच्या आणि सर्वांच्या मनामध्ये देवाची विषयी वेगळी भावना असते. हे मंदिर आज ना उद्या नावारूपास येणार आहे, मोठं मंदिर होईल, त्याला सर्वांचा आपला हातभार लावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. बोरलीतली सर्व मंदिरं अशी चांगली जीर्णोद्धाराने सजावीत आणि वेगळं इतिहासामध्ये नावारूपाला येणारी मंदिरं सुवर्णाक्षर लिहावीत अशी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि आज माझं थोडंसं लांबलेलं भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, छान असं वक्तव्य आपण पाहिलं की श्यामकांत काका भोकरे यांनी सांगितलं, या मंदिराचा इतिहास सांगितला आणि बोरली गावाचा जो इतिहास आहे, ऐतिहासिक जे क्षण या ठिकाणी जे त्यांच्या वैखरीतून आणि दिनेश काकांच्या वैखरीतून पण आपण ऐकलं. आणि आत्ता या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे महाआरती. आणि महाआरती झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. खरंच या मंदिराला सुद्धा फार प्राचीन इतिहास जो आपण या भक्तगणांच्या वैखरीतून ऐकलं. आणि आता या ठिकाणी महाआरतीला सुरुवात होते. वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांग सिंधूर उडीसेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. येथे आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे कैलासवासी जनार्दन पांडुरंग हावरे यांनी 1968 साली या मंदिराचं जीर्णोद्धार केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र जे इंद्रकांत काका आहेत, बघा इंद्रकांत काका आपल्याला या पाहायला मिळतात की त्यांनी ही जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि या भगवंताची निस्सीम सेवा ते आज तागायत करतायत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांचं सत्कार आपल्याला या कोठारी परिवारांतर्फे करण्यात येत आहे ते पाहायला मिळत आहे. बघा इथे आपल्याला दीपेनदादा कोठारी शाल व श्रीफळ देऊन इंद्रकांत काकांचं या ठिकाणी सत्कार करतायत. बघा खरंच अशी ही निस्सीम सेवा
आपल्या सर्वांकडनं घडो हीच आपल्या ईश्वरचरणी आपण सर्वांनी प्रार्थना करूया आणि बोला हर 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. बघा छान असा हा कार्यक्रम बघा 2 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. तो म्हणजे या ठिकाणी नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. हे प्राचीन शिवमंदिर जे आपल्याला पाहायला मिळतंय आज आपल्या व्हिडिओमार्फत. कारण का बोरली गाव बघायला गेलं तर याला सुद्धा फार इतिहास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हे बोरली गाव अगदी सुवर्णनगरी दिव्यागरच्या शेजारीच असलेलं हे बोरली गाव आणि या ठिकाणी भरपूर भाविक पर्यटक आपल्या या कोकणामध्ये येतात, श्रीवर्धनला भेट देत असतात. ते म्हणजे दक्षिण काशी हरिहरेश्वर. आपण काशीचं दर्शन केलं नसाल तर दक्षिण काशी आणि काशीचं दर्शन पूर्ण होण्यासाठी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरला येतात. तसंच आपल्या सुवर्णनगरी दिव्यागर श्रीवर्धनला लाभलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं हे स्थान आणि बोरली गावाची ग्रामदेवता आणि आपली सर्वांची वरदायिनी आई चिजबा देवी. मगाशीच आपण चिजबा देवीची ओटी भरण्यासाठी गेलो आणि हे शिवाचं मंदिर आपल्याला आज हे प्राचीन मंदिर आज आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतंय. ते म्हणजे या ठिकाणी ज्या पवित्र मूर्ती आहेत, गणेशाची पवित्र मूर्ती, आई पार्वती मातेची पवित्र मूर्ती, पवित्र कासव आणि पवित्र पादुकांचं या ठिकाणी आपल्याला प्रतिष्ठापना झालेली पाहायला मिळालेली आहे. थोड्या वेळात या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा असणार आहे. जे शिस्त्याचे सोनकर बंधू आहेत, सोनकर काका मगाशी आपल्याला पाहायला मिळाले. महाप्रसाद त्यांनी बनवलेला आहे आणि हे बोरलीतले आलेले आणि पंचक्रोशीतून आलेले भाविक जण पाहायला मिळाले. मगाशी आपल्याला जे वक्तव्य ऐकायला आलं ते म्हणजे आपल्या या गावचे सुपुत्र दिनेश काका कोठारी आणि श्यामकांत काका भोकरे यांनी छान वैखरीतून आपल्या या ठिकाणी सांगितलं की बघा काही माणसं अशी असतात ती निस्वार्थ बुद्धीने काम करत असतात, समाजामध्ये कार्य करत असतात आणि कधी आपलं नाव येऊ नये अशी कार्य या समाजामध्ये निस्वार्थ बुद्धीने करत असतात आणि तीच ही ईश्वर भक्ती असते. देवाच्या चरणी तीच ही ईश्वर भक्ती असते. अशा या सर्व भक्तांना आणि अशा निस्सीम काम करणाऱ्या या भक्तांना आपण सुद्धा मानाचा मुद्रा आणि त्यांच्या सुद्धा चरणी आपण नतमस्तक होतोय. कारण तीच ही निस्सीम भक्ती असते, ती ईश्वर भक्ती असते. ती या ठिकाणी सर्व या भाविकांच्या माध्यमातून आपल्याला दिसून आली. आपण सुद्धा जरूर आवर्जून या प्राचीन शिवमंदिराला भेट द्या आणि ही अद्भुत शिवपिंड जी अशी शिवपिंड तुम्ही कधी बघितली नसाल जगामध्ये कुठे. मी तर माझ्या लहानपणापासून कधी अशी शिवपिंड बघितली नाही. ती आपल्या या श्रीवर्धन तालुक्याला लाभलेलं. मी कालच सांगितलेलं आहे की श्रीवर्धन तालुका म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेलं हे श्रीवर्धन शहर तालुक्याचं ठिकाण आणि आजूबाजूंची गावं ऐतिहासिक वारसा आहे या ठिकाणी. ते म्हणजे दिव्यागरचं उत्तरेश्वर मंदिर, श्रीवर्धनचं जीवनेश्वर, बेलेश्वर मंदिर जे जावेळला आपल्याला पाहायला मिळतं आणि हरिहरेश्वरचं हरिहरेश्वर मंदिर. या मंदिराला फार इतिहास आहे. हे स्वयंभू मंदिर आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही अद्भुत स्वयंभू पिंड पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपल्याला हा जो क्षण या क्षणाचे आपण सर्वजण आता साक्षीदार झालेलो आहोत. मंदिराच्या घुमटाला सुद्धा नवीन कळस बसवण्यात आले ते सुद्धा आपण पाहिलं. पण 2 दिवस ज्यांनी आपल्याला साथ दिली आणि प्राचीन काळापासून जे वाद्य आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे खालू वाद्य. या सर्वांनी हे जे खालू वाद्य, मला माहित नाही कुठल्या गावचे तुम्ही, बोरली गावचेच आहेत. हे बोरली गावचे सर्वजण आहेत. पण हे जुनं वाद्य बघा, छान वाद्य आणि सनई वादक जे पाहायला मिळालं. छान अशी आरती सुद्धा त्यांनी या ठिकाणी वाजवलेली आहे. असे हे वाजंत्री 2 दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. इथे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे गावचे सुपुत्र आहेत जे नंदूदादा पाटील. 2 दिवस आपण यांना पाहतोय आपण आणि श्यामकांत काका तर आहेत. छान असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. गावचे माजी सरपंच गणेशदादा पाटील हे सुद्धा आहेत आणि या गावचे बघा मी मगाशी सांगितलंय जे निस्सीम कार्य करत असतात आणि कुठेही आपलं नाव येऊ नये ते आपले मोहम्मदभाई मेमन. बघा या गावचे सुपुत्र जे मोहम्मदभाई मेमन हे सुद्धा मी लहानपणापासून त्यांना सुद्धा बघतोय. ही सेवा ते देत असतात. अशी निस्सीम भक्ती या भक्तांकडनं होत असते. समाजामध्ये अशी माणसं आहेत जे आपलं नाव येऊ नये त्यासाठी निस्वार्थ बुद्धीने कार्य करत असतात. तीच खरी ईश्वर भक्ती आहे. चला तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या जीवनला अजून सुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. बोला हर 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 ओम नमः शिवाय. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत या मंदिरातील भक्तीची ज्योत अखंड तेवत राहावो
धार्मिक संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत हीच या कार्यक्रमाची खरी भावना आहे.